करा. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात अधिक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज भासणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित करून काम करण्याची आवश्यकता आहे. तुमच्या कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात, परंतु तुमच्या मेहनतीने आणि चिकाटीने तुम्ही त्यावर मात कराल. सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने थोडी निराशा किंवा नाराजी येऊ शकते. आर्थिकदृष्ट्या आठवडा संमिश्र राहणार असून अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन करून ठेवा. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यात कुटुंबातील वातावरण सामान्य राहणार असून घरातील सदस्यांशी संवाद साधताना संयम ठेवा आणि आपल्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. काही गैरसमज होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमी जीवनात जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. शांतपणे आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. पोटाच्या तक्रारी किंवा ॲलर्जीसारख्या समस्या या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना जाणवू शकतात. संतुलित आहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा. कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित करा आणि संयम ठेवा. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा आणि अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील सदस्यांशी शांतपणे संवाद साधा आणि गैरसमज दूर करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर विश्रांती घ्या. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा आणि फिकट निळा आणि शुभ अंक आहे 2 आणि 6. आणि कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय 7 वर्षाच्या कुमारिकेला भेटवस्तू द्या. तुळस